प्रेझेंटेशन मोड करावं लागेल. ठीक आहे. हो. मी आता सांगत होतो की आपल्याला या शाश्वत ग्राम विकासाच्या विविध बाजू समजावून घेताना प्रथमतः आपल्याला शाश्वत विकासाचं जे तत्व आहे ते बेसिकली समतोलाचं तत्व असतं. समतोलाचं तत्व याचं असतं की निसर्गामध्ये समतोल आहे आणि या निसर्गातला समतोल जो आहे तो आपल्या लक्षात येईल किंवा प्रकाश आणि अंधार याच्यामध्ये समतोल आहे, ऋतूंमध्ये समतोल आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे सायकल्स आहेत याच्यामध्ये समतोल आहे. म्हणजे शाश्वततेचं जे मूळ तत्व जे आहे हे तत्व मुळातच समतोलाचं तत्व आहे आणि या चिन्हाने आपल्याला ते समतोलाचं तत्व या ठिकाणी दर्शवता येतं. मी मगाशी जे म्हणालो की ग्राम पारिस्थिती जी आहे ते शाश्वत विकासाच्या दृष्टीने समजावून घेणं आवश्यक असतं. अगदी उत्पादन करण्यापासून तर मार्केट पर्यंत जे जे वेगवेगळे घटक आहेत, मग त्याच्यामध्ये गावातलं कल्टिवेटेड लँड असेल किंवा गावामधलं फॉरेस्ट असेल, मग गावामधली जी पाण्याची व्यवस्था असेल, गावामध्ये खनिज संपत्ती असेल, या सगळ्यांचा जो एकत्रित परिणाम आहे त्यातून जे उत्पादन होणार आहे त्याला आपल्याला मार्केटशी लिंकअप करावं लागतं. आणि म्हणून ही संपूर्ण परिस्थिती गावाची आपण समजून घेतल्याशिवाय शाश्वत विकासाची आपल्याला संकल्पना त्या ठिकाणी राबवता येणं अवघड जात असतं. काय हे परिस्थिती आहे तर एखाद्या क्षेत्रातील सर्व प्राणी, वनस्पती त्यांच्या त्यांच्या वातावरणासह विचार, पारिस्थितिक व्यवस्था जी आहे ही संपूर्ण व्यवस्था प्रत्येक गावामध्ये असू शकते. प्रत्येक गावामध्ये जमीन असू शकते, प्रत्येक गावात पाण्याचा स्रोत असू शकतो, कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. काही वृक्ष संवर्धन असू शकतं, काही जंगल असू शकतं, पशु पक्षी असू शकतात, प्राणी असू शकतात. हे जे सगळं पर्यावरण जे आहे हे सगळं पर्यावरण जतन करणं हे शाश्वत विकासाची पूर्वअट आहे. म्हणून गावागावात विचार करताना, गावांचा विकास करताना ही साधन संपत्ती जी आहे, ही परिस्थिती जी आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. आता या परिस्थितीचे घटक कोणकोणते आहेत तर पहिला घटक जो आहे या परिस्थितीचा तो पहिला घटक आहे जलविज्ञान. दुसरा घटक जो आहे तो पारिस्थिती विज्ञान आणि तिसरा घटक जो आहे तो पाणलोट क्षेत्र विज्ञान. आता जलविज्ञानामध्ये आपल्याला काय पाहता येईल की पृथ्वीवरील पाण्याचा विशेषतः जमिनीच्या संदर्भातील पाण्यासंदर्भात त्याच्या हालचालींचा अभ्यास करणारे शास्त्र हे गावात कशासाठी आवश्यक आहे. खरं म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या जर आपण या जलविज्ञानाचा अभ्यास करू शकलो तर गावातल्या भूगर्भाच्या पातळीची काय स्थिती आहे ती आता कुठपर्यंत खाली गेलेली आहे, त्याच्यासाठी आपल्याला हायड्रोलॉजी कशा प्रकारची वापरता येईल, तंत्रज्ञान कोणतं वापरता येईल, याच्यासाठी आपल्याला जलविज्ञान त्या गावातलं समजावून घेणं आवश्यक असतं. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे या परिस्थितीमध्ये सजीव सृष्टी व तिच्या भोवतालचे वातावरण. ही परिस्थिती विज्ञानामध्ये काय काय येतं तर सजीव सृष्टी, मग त्याच्यामध्ये पशु पक्षी येतील, वनामधली वनस्पती येतील, पक्षी येतील, ह्या सगळ्यांची जी सजीव सृष्टी जी आहे या आपल्या गावातली तिच्या भोवतीचे वातावरण, त्यातील संबंध, त्या संबंधांचा अभ्यास, मग त्यात पर्यावरण शास्त्र आहे, पारिस्थितिकी शास्त्र आहे, परिस्थिती विज्ञान आहे, प्राणी परिस्थिती विज्ञान आहे आणि स्थलविज्ञान आहे. अशा या सर्व गोष्टी दुसऱ्या घटकामध्ये ज्याला आपण परिस्थिती विज्ञान असं म्हणतो त्याच्यामध्ये येतात. म्हणजे इथे जर आपण विचार केला तर इकॉनॉमी, सोसायटी आणि एन्व्हायरमेंट, अर्थशास्त्रामध्ये आपण म्हणतो की भांडवल नावाची जी गोष्ट आहे ती केवळ पैशाच्या स्वरूपातलं भांडवल आपण मान्य करतो, परंतु सर्वसाधारणपणे कुठल्याही गावात गेलो तर आपल्याला उद्योग सुरू करायचा किंवा आता आपल्याला भांडवलाचा विचार जेव्हा येतो तेव्हा वित्तीय भांडवल असा प्रथमतः आपल्या मनात विचार येतो. पण शाश्वत विकासामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भांडवलांना एकत्र आणावं लागतं किंवा त्याचा विचार करावा लागतो. सर्वात महत्वाचं म्हणजे जे तुमच्याकडे उपलब्ध आहे, प्रत्येक गावात उपलब्ध आहे, कुठल्या ना कुठल्या प्रकारचं पर्यावरण हे प्रत्येक गावामध्ये उपलब्ध असतं आणि म्हणून नॅचरल कॅपिटल जे आहे याला आम्ही नैसर्गिक भांडवल असं म्हणतो, ते वातावरणामध्ये किंवा त्या पर्यावरणामध्ये असू शकतं. त्यानंतर गावातला समाज जो आहे या समाजामध्ये ह्युमन, सोशल आणि कल्चरल म्हणजे मानवीय, सामाजिक आणि सांस्कृतिक भांडवल उपलब्ध असतं. याचाही विचार आपल्याला या शाश्वत विकासामध्ये करावा लागतो. आणि मग इकॉनॉमी जी आहे, अर्थव्यवस्था जी आहे की ज्याच्यामध्ये भौतिक आणि वित्तीय भांडवल अशा या 5 प्रकारच्या भांडवलाचा आपल्याला इथे गावाच्या शाश्वत विकासासाठी निश्चितपणे विचार करावा लागेल. मग आता ही एका बाजूने आपण संसाधनाचाही विचार करतो, म्हणजे वेगवेगळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा
पर्यावरण नाही, निसर्ग आहे किंवा पर्यावरण आहे, फक्त गावाच्या संसाधनामध्ये एकूण 4 प्रकारची संसाधनं आपल्याला लक्षात येतील. एक म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती गावाची, दुसरं आहे मनुष्यबळ, तिसरं आहे आर्थिक आणि चौथं आहे तांत्रिक साधन संपत्ती. या चारही साधन संपत्तीचा आपल्याला गावाच्या शाश्वत विकासासाठी उपयोग करावा लागणार आहे. आणि म्हणून इथे पहिला जो भाग आहे नैसर्गिक साधन संपत्ती, त्या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या गावांना, कुठल्याही गावाचा विकास करायचा असेल तर जल, जंगल, जमीन या महत्वाच्या साधन संपत्तीला आपल्याला लक्षात घेतल्याशिवाय तो करता येणार नाही. आणि म्हणून जल, जंगल, जमीन मध्ये पहिला जो भाग आहे जलाचा, त्याचा जर आपण विचार केला तर संपूर्ण पृथ्वीवरती आपल्याला माहिती आहे 70% म्हणजे 70.8% हे पाणी आहे आणि 29.2% हे जवळजवळ आपल्याकडे भूमी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भूमीचं प्रमाण हे कमी आहे, परंतु पाण्याचं प्रमाण हे प्रचंड आहे. असंही असून किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात जल हे पृथ्वीवरती उपलब्ध असूनही आपल्याला पाण्याचा प्रश्न का भेडसावतो आहे, हा खरा मूलभूत प्रश्न आहे. तर याच्यापैकी जवळजवळ 70%, जवळजवळ मला असं वाटतं की 97% पाणी हे खारं पाणी आहे, समुद्रातलं पाणी आहे आणि 0.5% हे बर्फाच्या स्वरूपात गोठलेलं पाणी आहे. म्हणजे आपल्याला उपयुक्त पाणी जे आहे या पृथ्वीवरचं ते केवळ 2.5 ते 3% आहे. हा खरा पाण्याचा प्रश्न आहे. आणि मग हे संपूर्ण पृथ्वीवरचं पाणी 2.5-3% जर असेल तर हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणामध्ये राज्यांमध्ये, देशांमध्ये किंवा गावागावांमध्ये आपल्याला हे दिसून येतं की पाण्याचं प्रमाण हे पिण्यायोग्य पाणी, वापरण्यायोग्य पाणी किंवा उपयुक्त पाणी हे अत्यंत कमी प्रमाणात आहे. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की पाणी व्यवस्थापन हा आपल्या पुढचा खरं महत्वाचा प्रश्न आहे. गावागावांमध्ये पावसाळ्यामध्ये आता आपण सप्टेंबर पर्यंत कितीतरी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलेलं असणार आहे. म्हणजे गावाचं संपूर्णपणे जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर त्या गावाच्या स्ट्रक्चरमध्ये 2 प्रकारचे कामं करता येतील. एक तर तुम्हाला वॉटरशेडचं काम करता येईल किंवा शेततळ्यांचं काम करता येईल. म्हणजे पाणी हे वाचवणं आणि ते वापरणं हे कार्यक्षमतेने वापरण्यासाठी आपल्याला निश्चितपणे विचार करावा लागेल. मग गावातील जलसंपदा जी आहे ही जलसंपदा कोणकोणत्या प्रकारची आहे, तर गावातील पृष्ठभागावरील पाणी, दुसरं त्याच गावातील भूगर्भातील पाणी, गावातील असणारी शेततळी, गावातील पाझर तलाव, गावातील सिमेंट बंधारा किंवा केटी बंधारे, गावाचे ओढे नाले, विहिरी, बोरवेल्स हे सगळे गावाच्या जलाचे स्रोत आहेत. मग प्रत्येक गावात आपल्याला हा विचार करता येईल की आपल्या गावामध्ये विहिरी किती आहेत, शेततळी किती आहेत, पाझर तलाव आहे का, बंधारे किती आहेत, नाले ओढे किती आहेत, ह्या सगळ्यांचा एकदा वैज्ञानिक दृष्ट्या आराखडा तपासण्याची गरज आहे. आणि इथे मला वाटतं की हे जे काही उन्नत भारत अभियानमध्ये महाविद्यालयांनी किंवा विद्यापीठांनी जे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान गावापर्यंत घेऊन जायचं आहे, ग्रामविकासाचे आराखडे करायचे आहेत, त्या आराखड्यामध्ये शाश्वत विकासाचा आराखडा करायचा असेल तर पहिल्यांदा त्या गावाच्या संपूर्ण जलव्यवस्थेचं पाहणी करून तिथे कोणकोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत, त्याचं भौगोलिक स्थिती कशी आहे, त्या गावामध्ये वॉटरशेड करता येईल का, त्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जर समजा वॉटरशेड करता येत नसेल तर शेततळी करता येतील का, पाझर तलावाला कुठे जागा आहे का, केटीवेर बंधारे करण्याची जागा आहे का, किंवा बोरवेलचं प्रमाण खूप आहे का, उपसा जास्त होतो का, पुनर्भरण होत आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, शास्त्रीय विचार गावातल्या लोकांना करता येणं शक्य नाही. आणि म्हणून प्रशासनाच्या बरोबरीनं, पंचायत राजच्या बरोबरीनं उन्नत भारत अभियानातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी 5-5 गावं आता ही जी आपल्याला दत्तक घ्यायची आहेत त्या दत्तक गावांमध्ये अशा प्रकारचा सायंटिफिक अभ्यास करणं हे याच्यातनं खरं तर अपेक्षित आहे. आणि शेवटचा भाग जो आहे जलसंपदेचा, तो गावातील पाणलोट क्षेत्राचा विकास हेही आपल्याला लक्षात घेता येईल. आता पाणलोट क्षेत्र म्हणजे काय, इट इज मेकिंग अ रिव्हर. एका अर्थाने आपण डोंगर माथ्यापासून तर पायथ्यापर्यंत ट्रीटमेंट देणं याला आपण मग सीसीटी असतील, गली प्लग्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर उभं करणं असतील, छोटे छोटे बंधारे असतील, हे सगळे आपण उताराप्रमाणे काम कसं करावं, पाणी फाउंडेशन याच्यावरती
खूप सायंटिफिकली काही व्हिडिओज केलेले आहेत. मला इथे नम्र विनंती करायची आहे की महाविद्यालयातील प्राध्यापकांनी किंवा गावातल्या काही युवकांनी हे युट्यूबवरती पाहावेत आणि आपल्या गावाचं स्ट्रक्चर कसं आहे, तिथे काय काय करता येणं शक्य आहे, गावाची वॉटरशेड कशी आपल्याला करता येईल याचाही विचार त्यांना त्या माध्यमाने करता येणं शक्य आहे. म्हणजे जलाचा विचार हा पहिल्यांदा आपण गावात केल्याशिवाय पुढे आपल्याला पाऊल टाकता येत नाही. कारण जल हे जीवन आहे गावाचं. मग ते पिकासाठी असेल, पिण्यासाठी असेल, औद्योगिकरणासाठी असेल, पाणी हे अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्याचा खूप आपल्याला बारकाईने अभ्यास पहिल्यांदा करावा लागेल. दुसरा जो घटक आहे साधन संपत्तीमधला तो म्हणजे जंगल आहे. जंगल याचा अर्थ मोनोकल्चर नाही. आज आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी मोनोकल्चर पण झालेलं आहे. गावागावामध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हणतो आपण, जैव विविधता, अशा प्रकारचा वनसंपत्तीचा आपल्याला विचार करावा लागेल. कारण गावामध्ये मोनोकल्चर झालं तर पुन्हा शाश्वत विकासाला बाधा येऊ शकते. मग लहान काही झाडं असतील, मोठी झाडं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची वनसंपदा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे शेतीचे देखील वेगवेगळे प्रयोग असतील किंवा शेतीमध्ये पुन्हा विविधता असायला पाहिजे, मोनोकल्चर नको. म्हणजे समजा सगळ्यांनी ऊसच घेतला तर ते मोनोकल्चर होतं आणि शाश्वत विकासाला बाधा येते. म्हणून जैवविविधता ही पिकांमध्ये देखील असली पाहिजे. ती जर विविधता असेल तर आपल्याला पिकावर येणारे रोग असतील त्याचे नियंत्रण करता येतं किंवा वेगळ्या प्रकारे शाश्वत अशा प्रकारचा विचार हा जैवविविधतेमध्ये आपल्याला दिसून येतो. आता गावाच्या वनसंपदेचा विचार कसा करता येईल आपल्याला? एका बाजूने गावाच्या जलसंपत्तीचा आपण विचार केला, दुसऱ्या बाजूने गावाची वनसंपदा जी आहे ती कोणकोणत्या ठिकाणी असू शकते किंवा ती कशी आपण मोजली पाहिजे, की आपली वनसंपदा लक्षात कशी घेतली पाहिजे, हे जर बघायचं झालं तर गावातील एकूण वनक्षेत्र किती आहे? सर्वच गावांमध्ये वनक्षेत्र असेल असं नाही. काही गावांमध्ये बांधावरची काही झाडं असतील त्याही वनक्षेत्राचा विचार करावा लागेल. सामाजिक वनीकरणाचं क्षेत्र काही गावामध्ये असेल. अगदी उदाहरण सांगतो मी की आमच्या गावामध्ये संपूर्ण क्षेत्र समजा 1500 एकर जर असेल तर त्याच्यातला जवळजवळ 700 एकर डोंगर आहे की जो डोंगर सामाजिक वनीकरणाकडे गेलेला आहे. हे सामाजिक वनीकरणाचं क्षेत्र जे आहे ते गावाला कसं वापरता येईल, गावाचं उत्पन्न कसं वाढवता येईल, मग त्याच्यामध्ये आपण वन खात्याबरोबर काही एमओयू करू शकतो का, तसे काही GR आहेत का, याचाही आपण अभ्यास करायला पाहिजे. आता एक GR असा आहे की ज्याला आपण जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट असं म्हणतो, संयुक्त वन व्यवस्थापन असं. ज्या गावांमध्ये अशा प्रकारची सामाजिक वनीकरणाची काही क्षेत्र आहे, आपण त्या वनीकरणाच्या किंवा वन खात्याला जर एकत्रितरित्या या वन व्यवस्थापन समितीच्या वतीने काही पत्र दिली आणि तिथे आम्ही या वनामध्ये वृक्षांचं संवर्धन करतो, त्याचं उत्पन्नाचा 50% भाग हा गावासाठी मिळू शकतो. म्हणजे अशा प्रकारच्या या वनसंपदेमधून आर्थिक उन्नती देखील आपल्याला साधता येऊ शकते. खाजगी क्षेत्रात वनसंपदा जी आहे तिचाही विचार करावा लागेल. काही गावांमध्ये गायरान असतं पण ते गायरान पडीक पडलेलं आहे. मग आपण रोजगार हमीच्या योजनेमधनं आपण या पद्धतीनं गायरानाच्या क्षेत्रावर काही वृक्षारोपण करू शकतो का, ती बांधबंदिस्ती करू शकतो का, पाणलोट क्षेत्राचा भाग जो आहे तोही आपल्याला करता येणं शक्य आहे का, हेही समजा कमी असेल तर प्रत्येक शेताला बांध आहे आणि त्या बांधावरनं बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारची भांडणंही तयार होत असतात. पण बांधावरील वृक्ष ही एक गावाची वनसंपदा निर्माण करू शकते. प्रत्येक गावाला एक स्मशानभूमी असतेच असते. काही ठिकाणी स्मशानभूमीच्या आजूबाजूला खूप मोठी जागा रिकामी असते. त्या रिकाम्या जागेमध्ये जर स्मृतिवन तयार केलं आपण की प्रत्येक तिथे स्मशानात जे एखाद्या वेळेस काही स्मशानभूमीमध्ये आलेली जी काही व्यक्ती असते किंवा काही तिथे जो शेवटचा क्षण जो असतो त्याच्या व्यक्तीच्या स्मृतीसाठी त्या कुटुंबाने एखादं झाड लावलं त्या ठिकाणी, म्हणजे अशी योजना आपल्याला करता येणं शक्य आहे की जे स्मशानभूमीमध्ये तुम्हाला गावाचं स्मृतिवन तयार होऊ शकतं आणि त्यातून वृक्ष संपदा वाढू शकते. गावामध्ये असणारा जो बाग बगीचा आहे, नाना नानी पार्क एखादा असेल तर अशा या गावातील बाग बगीच्यामधून देखील गावाची वनसंपदा आपल्याला जतन करता येणं शक्य आहे. या दोन घटकानंतर तिसरा नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती म्हणजे जमीन. गावाची जमीन आपल्याला माहिती आहे की संपूर्ण ग्रामपंचायतीकडे किंवा तलाठी कार्यालयाचं सगळं क्षेत्रफळ असतं. गावाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे, किती जमीन गावामध्ये आहे हे आपल्या गावाला माहिती पाहिजे.
त्यापैकी लागवडीखालील क्षेत्र किती आहे, म्हणजे कितीमध्ये पेरा केला जातो, पेरणी कितीमध्ये केली जाते, त्याच्यापैकी बागायत क्षेत्र किती आहे, जिरायत क्षेत्र किती आहे, 8माही बागायत किती आहे, 12माही बागायत किती आहे, तात्पुरती पड क्षेत्र किती आहे, कायम पड क्षेत्र किती आहे, हे खरं बारीक सारीक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की माझ्या कायम पड क्षेत्रामध्ये आपल्याला दुसऱ्या प्रकारची काही वनसंपत्ती करता येईल का, वृक्षारोपणाचा काही भाग करता येईल का, शासनाच्या योजनांमधून आपल्याला आपल्याच या संपत्तीत वाढ घडून आणता येईल का, असाही विचार आपल्याला करता येईल. बरं, जमीन ही काही शाश्वत विकासाचं जरी साधन असलं तरी त्या जमिनीला काही गुणवैशिष्ट्ये असतात. नापीक जमीन आणि सुपीक जमीन याच्यामध्ये फरक असतो, आणि म्हणून गावाची जमीन नुसती असणं उपयोगाचं नाहीये, तर त्या जमिनीची आरोग्याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आरोग्यदायी जमीन हे शाश्वत विकासासाठी महत्वाचं आहे. हेल्दी सॉइल की ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल डायव्हर्सिटी असते, फूड प्रोडक्शनची कॅपॅसिटी असते, वॉटर बेनिफिट्स त्या सॉइल मधनं मिळतात, किंवा कार्बन स्टोरेज, कार्ब जो आहे तो त्याच्यामध्ये साठवण्याची प्रक्रिया जास्त होते. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी आपल्याला कार्बन हे या जमिनीतलं फार महत्वाचं असतं. म्हणजे केवळ आपल्याकडे जमीन जास्त आहे म्हणून आपल्याला शाश्वत विकासाच्या अंगाने जाता येईल असं सांगता येत नाही. तर त्या जमिनीचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, ती जिवंत जमीन असली पाहिजे. जिवंत जमीन याचा अर्थ त्या जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट जेवढे आहेत ते सगळे सजीव मायक्रोन्यूट्रिएंट्स हे जिवंत आहेत असं लक्ष त्या जमिनीत असलं पाहिजे. अलीकडे जिवंत माती हे आपल्याला फार कमी पाहायला मिळते. म्हणजे गावाच्या शाश्वत विकासासाठी जिवंत माती असेल तरच शाश्वत शेती होणार आहे, की ज्याच्यामध्ये वॉटर स्टोरेज, फिल्ट्रेशन होऊ शकतं, कार्बन कॅप्च्युअर आणि स्टोरेज होऊ शकतं, बायोलॉजिकल फंक्शन्स प्लस डायव्हर्सिटी होऊ शकते, आणि प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी त्या जमिनीची जास्त असते. म्हणजे हेल्दी सॉइल जर असेल तर इट सपोर्ट्स टू द इकोसिस्टीम फंक्शन्स. म्हणजे ग्राम पारिस्थिती ज्याला मागाशी म्हटलं मी, ही पारिस्थिती जमिनीच्या जिवंतपणावरती, जमिनीच्या पोतावरती ही दिसून येते. आपल्याला माहिती आहे की आपण अलीकडे जेव्हापासून आपल्याकडे पहिली हरित क्रांती झाली त्याच्यानंतर रासायनिक खतं आणि रासायनिक औषधं यांचा प्रचंड मारा आपण जमिनीवरती केलेला आहे, आणि त्यातून जमीन ही निर्जीव होत चाललेली आहे. निर्जीव एवढ्यासाठी म्हणतो मी की त्याला मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत ते आपण मारत चाललेलो आहोत. आणि अशा प्रकारच्या या नापीक जमिनी जर होत असतील तर शाश्वत गावाची शेती किंवा शाश्वत विकास गावांचा हा खूप कठीण होत जाणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की मग गावातले हे वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत त्यांनी गावातली जमीन सुपीक कशी राहील याच्याबद्दल एकत्रित येऊन प्रयत्न करायला पाहिजेत. संपूर्ण गावाच्या शेतीचे माती परीक्षण एकदाच करून घेऊ शकता तुम्ही. आता त्यासाठी हे सॉइल हेल्थ कार्ड आहे, शासनाची योजना आहे. पण योजना असून नुसत्या चालत नाही, तर त्या योजनांचा लाभ घेण्याची इच्छा गावातील नागरिकांमध्ये असायला पाहिजे. आणि जर त्यांना त्याचं अज्ञान असेल तर अशा उन्नत भारत अभियानासारख्या विद्यापीठांमध्ये काम करणाऱ्या किंवा महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या ह्या ज्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत, वेगवेगळे तज्ज्ञ आहेत, या तज्ज्ञांनी गावाच्या विकासातील या मातीच्या आरोग्याचा एक प्रकल्प किंवा मातीच्या किती नुकसान झालेलं आहे याच्या संशोधनाचा एखादा प्रकल्प जर हाती घेतला तर याचं मार्गदर्शन गावातल्या लोकांना निश्चितपणे मिळू शकणार आहे. आत्ताची वास्तव स्थिती जी आहे ती प्रचंड पाऊस झाल्यामुळे कदाचित मातीची धूप होऊन जात असते, असा एक भाग आहे. याप्रमाणे जास्तीत जास्त माती जर धूप होऊन गेली तर सुपीकपणा जो वरचा आहे तोही निघून जातो. हे नैसर्गिक झालं, परंतु मानव निर्मित शेतीचं किंवा मातीचं नुकसान हे आपण जास्त करत आहोत. म्हणजे एका बाजूने मातीची हत्या आपण करत आहोत, आणि मातीची हत्या झाली तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून ते जर कमी करायचं असेल तर मातीचं आरोग्य जपणं हे गावाच्या शाश्वत विकासासाठी खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मनुष्यबळ किंवा ह्युमन रिसोर्सेस. आतापर्यंतचे नैसर्गिक संसाधनं जी आहेत ती आपण बघितली, ती सगळी नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती एका अर्थाने पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह याचा अर्थ असा की तिच्यावर कुणीतरी काम करावं लागतं. म्हणून मनुष्यबळ हे ऍक्टिव्ह आहे. मग अशा प्रकारचे मनुष्यबळ संसाधन गावातली कोणती असू शकतात
तर गावाची संपूर्ण लोकसंख्या ही त्या गावाचं एक प्रकारचं मनुष्यबळ आहे. विविध वयोगटातील मनुष्यबळ आहे. प्रौढ, स्त्री पुरुष, युवा युवती, बालके, ज्येष्ठ नागरिक हे सगळेच्या सगळे गावातील मनुष्यबळ आहे. बरं, नुसती लोकसंख्याच आहे म्हणजे गावाचा विकास होईल असं नाही. म्हणजे लोकसंख्या खूप मोठी आहे मग आमच्या गावाचा विकास होईल असं नाही. तर त्या लोकसंख्येमध्ये आपल्याला विकासाचे मार्ग शोधावे लागतात. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करावं लागतं आणि ते जर मनुष्यबळाचा विकास झाला नाही तर ती लोकसंख्या ही भुईला भार होऊ शकते. ज्ञान, विज्ञान, कौशल्य त्याच्यामध्ये विकसित करावं लागतं. मग तशा प्रकारच्या व्यवस्था गावामध्ये आहेत का? गावामध्ये आपल्याला जे शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्था कशा प्रकारची आहे, कोणत्या दर्जाची आहे, मग या दर्जाला कोण जबाबदार आहे? खरं तर व्यवस्था देण्याचं काम समजा शासनाने केलेलं आहे. गावामध्ये प्राथमिक शाळा असेल, अंगणवाडी असेल, माध्यमिक शाळा असेल, या सगळ्या व्यवस्था तुमच्याकडे आहेत. परंतु त्या व्यवस्थेच्या गुणवत्तेचं काय? म्हणून शिक्षणाच्या मध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, शासकीय योजना असतील, NGOच्या योजना असतील किंवा वेगवेगळ्या उद्योजकीय क्षेत्राकडून मिळणाऱ्या योजना असतील, याच्या बाबतीमध्ये गावाने आणि शिक्षण व्यवस्थेने एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे. सगळी संसाधनं मिळाली आम्हाला, परंतु त्याचा वापर करण्याची प्रेरणाच आत्ता दिसून येत नाहीये. गावागावामध्ये आपल्याला विकासाच्या प्रेरणा दिसून येत नाहीये. म्हणजे पहिलं आपल्याला विचार करावा लागेल की या प्रेरणा निर्माण करण्याची एक व्यवस्था करावी लागेल. ती व्यवस्था कशी असावी, ती कशी निर्माण करता येईल याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. पण एकदा निर्माण केलेली प्रेरणा टिकवून राहिली पाहिजे. म्हणजे मी जानेवारीमध्ये प्रयत्न केला आणि एखादा कार्यक्रम घेतला तर प्रेरणा थोडी मिळाली, परंतु पुढे मार्च पर्यंत ती प्रेरणा विझून जाते. मग या प्रेरणा सातत्याने जर टिकवायच्या असतील तर तुम्हाला सातत्याने काही कार्यक्रमांचं आयोजन करावं लागेल. प्रेरणा समृद्ध करणारे काही उपक्रम आपल्याला गावामध्ये घ्यावे लागतील आणि यासाठी एखादी व्यवस्था, जॉईंट व्यवस्था करावी लागेल. ही केवळ गावकरी करू शकतील असं नाही, किंवा शहरातले लोक करतील असं नाही, किंवा शिक्षण व्यवस्था करेल असं नाही, ग्राम प्रशासन करेल असं नाही, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजनातूनच केवळ होईल असं नाही. तर आपल्याला एकात्मिक दृष्ट्या चांगल्या पद्धतीचा एक उपक्रम यासाठी राबवावा लागणार आहे. गावातील शहाणपण टिकवण्याची एक व्यवस्था करावी लागेल. सर्वच काही गावामध्ये टाकावं याचं नाही, तर या गावामध्ये जे उपलब्ध आहे, जे शहाणपण उपलब्ध आहे ते आपल्याला टिकवायला पाहिजे आणि त्याही दृष्टीने काही विचार हा करावा लागेल. म्हणजे एका बाजूने शहाणपण आहे आणि दुसऱ्या बाजूने नवतंत्रज्ञान आहे. म्हणजे शहाणपण अधिक नवतंत्रज्ञान हे जर आपण एकत्रित आणू शकलो तर शाश्वत विकासाचा काही मार्ग आपल्याला सापडेल आणि मग गावातल्या शाश्वत विकासाला प्रारंभ आपल्याला निश्चितपणे करता येईल. यानंतर संसाधनं जे आहेत ते आर्थिक संसाधनं आहेत. आपल्याकडे म्हण आहे की सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणून आर्थिक संसाधनं देखील आपल्याला या शाश्वत ग्राम विकासासाठी लागणार आहेत. ती कोणत्या प्रकारची असतात तर गावाच्या अंतर्गत काही संसाधनं निर्माण होतात. आर्थिक संसाधनं गाव निर्माण करू शकतो आणि काही बाह्य संसाधनं असतात आर्थिक. अंतर्गत संसाधनं कोणती आहेत तर गावामध्ये ग्राम व्यवस्था असते आणि या ग्राम व्यवस्थेमध्ये सार्वजनिक उपक्रम आपण काही करत असतो. मग गावामध्ये सार्वजनिक उत्सव असतो, उरूस असतो, गावामध्ये सार्वजनिक सप्ताह असतो, गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आपण करतो किंवा शिवजयंती करतो, गणेशोत्सव करतो, दुर्गा मातेची पूजा करतो. अशा प्रकारच्या या उत्सवामध्ये आपण गावातून लोकवर्गणी निर्माण करतो. याला आम्ही अंतर्गत आर्थिक संसाधन असं म्हणतो. दुसरा भाग आहे तो बाह्य आर्थिक संसाधनांचा, की ज्याच्यामध्ये शासकीय योजनांमधनं आपल्याला काही आर्थिक वित्तीय साधनं निर्माण करू शकतात. त्याच्यानंतर बिगर शासकीय, की ज्याच्यामध्ये NGOचा काही भाग असू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांचा भाग असू शकतो आणि संस्थात्मक म्हणजे बँकांसारख्या ज्या संस्था आहेत तिकडनं येणारी काही आर्थिक संसाधनं आहेत. आपल्या अंतर्गत संसाधनाचा विचार केला तर आपण बऱ्याच उत्सवांसाठी जो काही निधी उभा करतो तसाच निधी
काही प्रमाणामध्ये आपल्याला ग्राम विकास निधी म्हणून करता येईल का, असाही विचार करावा लागेल. कारण गावाचं कॉन्ट्रीब्युशन असल्याशिवाय, गावाचा एक 10% शेअर असल्याशिवाय शासनाची 100%ची योजना आपल्याला मिळत नाही. आणि बऱ्याच ठिकाणच्या योजना या गावाचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, गावाचा काही त्याच्यामधला वाटा गावाने दिलेला नाहीये, म्हणून गावाला मिळत नाहीये. तर तोही विचार आपल्याला करावा लागेल. गावामध्ये प्रबोधनाचं वेगवेगळे कामं होत आहेत, त्या प्रबोधनामध्ये ग्रामविकासाचं प्रबोधन आपल्याला करता येईल का, त्याहीसाठी विचार करावा लागेल. या बाह्य आणि शासकीय योजना अनेक प्रकारच्या आहेत. मग त्या कृषीच्या योजना आहेत, आरोग्याच्या योजना आहेत, शिक्षणाच्या योजना आहेत, बाल आणि महिला कल्याणाच्या योजना आहेत. यू नेम इट अँड देअर इज अ प्रोग्राम. परंतु या सगळ्या योजना गावातल्या लोकांना माहीत नसतात. उन्नत भारत अभियानमधून जर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एवढं जरी काम केलं की त्यांच्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, विस्तार योजनांमधनं गावामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमाने या योजना आहेत एवढं जरी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं, मग तुम्ही तिथला एखादा ग्रुप तयार करू शकता. त्या ग्रुपच्या माध्यमाने आपल्या डिजिटल माध्यमाने तिथपर्यंत पोहोचू शकता. आणि बिगर शासकीय ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या आपल्याला या एकत्रित येऊन काही करता येईल का, हाही विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे इथे आपल्याला केवळ पैसाच लागतो असं नाही, तर पैशाच्या बरोबरीनं त्या सगळ्या योजनांना एकत्रित आणणारं किंवा इंटिग्रेट करणारं एक वेगळ्या प्रकारची व्यवस्था या नॉलेज कॉलेज विलेजच्या योजनेमधून आपल्याला करता येणं शक्य आहे. हरित वित्त, ग्रीन फायनान्स ज्याला आपण म्हणतो, हा शाश्वत ग्रामविकासासाठी आवश्यक आहे. किंवा हरित द्रव्य, हेही आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो. म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळे गावाच्या शाश्वत विकासाला हातभार लागणार आहे, अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी द्रव्य उपलब्ध करणं, अशा प्रकारच्या उपक्रमांना वित्त देणं, याचं नाव हरित द्रव्य किंवा हरित वित्त. हरित ऊर्जा हा शाश्वत विकासाला खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे आज अलीकडच्या काळामध्ये आपण गावामध्ये 12-12 तास लोड शेडिंग असतं, दिवसा लाईटच नसते, मग रात्री शेतीमध्ये कुठेतरी पाणी धरण्याची कामं करावी लागतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना खूप संकटाला तोंड द्यावं लागतं. मग याच्यावर मात करायची असेल तर आपल्या भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश आहे. भारत हा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये 3ही ऋतू आहेत आणि ते समतोल आहेत. प्रकाश ही गोष्ट आपल्याकडे जवळजवळ 8-9 महिने फार मोठ्या प्रमाणात असते आणि याच्यावरनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. आता अलीकडे सौर कृषी पंपांची योजना आहे, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आहे, केंद्र शासनाची सौर कृषी पंप योजना आहे. अतिशय अल्प दरामध्ये ही उपलब्ध होऊ शकते. 3-3.5 लाख रुपये किंमत असणारा 5 हॉर्स पॉवरचा पंप आपल्याला 25,000 रुपयाच्या मध्ये आपल्याला अनुदानावर मिळू शकतो. किंवा 1,65,000 रुपयाचा जो 3 HP चा जो पंप आहे तो साधारणपणे 16,000 ते 16,500 रुपये आपण भरले की आपल्याला हा सौर कृषी पंप मिळू शकतो. अतिशय चांगल्या प्रकारे कार्य चालतं याचं. ड्रीप जर आपण केलं तर या ड्रीप वरती हे सौर पंप अतिशय ऑप्टिमम अशा प्रकारची पाणी किंवा जल व्यवस्थापन करू शकतो आपण. पवन ऊर्जा आहे, ज्या ज्या ठिकाणी डोंगर आहेत, वाऱ्यांचं प्रमाण खूप आहे, त्या ठिकाणी पवन ऊर्जा उद्योगांच्या मदतीने करता येणं शक्य आहे. जैविक ऊर्जा हा तर गावागावामध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारची ही जी काही वनस्पती आहेत, झाडं आहेत, ती आपली एनर्जी स्वतः निर्माण करत असतात. म्हणजे बायोलॉजिकल एनर्जी ज्याला मी म्हणतो, किंवा वेगळ्या प्रकारची वनस्पतीजन्य ऊर्जा जी आहे तीही आपल्याला शाश्वत ऊर्जेसाठी वापरता येणं शक्य आहे. त्याच्यानंतर तांत्रिक जी संसाधनं आहेत त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. एक टेक्नॉलॉजिकल रिसोर्सेस मध्ये आपल्याला कृषीसाठी तंत्रज्ञान हे फार महत्वाचं आहे. ग्रामीण विकासामध्ये शाश्वत विकास करायचा असेल तर नवतंत्रज्ञानाने कृषी करणं याला पर्याय नाही. आपल्याला माहिती आहे की गावागावांमध्ये आता मजुरांची टंचाई झालेली आहे. खरं म्हणजे हे थोडंसं आपल्याला हास्यास्पद वाटेल की एका बाजूला कामासाठी माणूस नाही आणि दुसऱ्या बाजूला माणसाला काम नाही, अशी एक विचित्र अवस्था गावागावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लोकसंख्या आहे, मनुष्यबळ पण आहे, परंतु काम करण्यासाठी उपलब्धता नाही.
अशी एक विचित्र अवस्था आहे. म्हणून त्याला अधिकाधिक तंत्रज्ञानाने आपल्याला याला उपाय शोधावा लागणार आहे. म्हणजे कृषीसाठी तंत्रज्ञान हा एक महत्वाचा भाग आहे. शिक्षणासाठी तंत्रज्ञान, गावात अतिशय चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे आज जर आपण कोविडच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये गावागावातलं शिक्षण ठप्प झालेलं आहे. जिथे जिथे ऑनलाईन किंवा नवीन तंत्रज्ञान वापरण्याचं कुणी कौशल्य वापरलंय अशा ठिकाणी हे थोडंफार प्रमाणात चालू आहे. जवळजवळ 60-70% मुलांचं शिक्षण हे थांबलेलं आहे. याला काही पर्याय आहे का? याच्यासाठी काही तंत्रज्ञान पुन्हा आपल्याला शोधावं लागेल का? किंवा जुगाड तंत्रज्ञान काही करून या मुलांना शिक्षण देता येईल का? हे संकटाच्या काळातलं बोलतोय मी. परंतु एक सर्वसाधारण परिस्थितीमध्ये शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञान हे ग्रामीण भागामध्ये उपलब्ध व्हायलाच पाहिजे. आरोग्यासाठी तंत्रज्ञान पाहिजे. म्हणजे हेल्थ हा जो विषय आहे हा मातीच्या आरोग्यापासून, जलाच्या आरोग्यापासून तर माणसाच्या आरोग्यापर्यंत ह्या सगळ्यांचं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर त्याला नवतंत्रज्ञानाची जोड द्यावं लागेल. पर्यावरण रक्षणासाठी तंत्रज्ञान वापरावं लागेल आणि माहिती तंत्रज्ञान व डिजिटल तंत्रज्ञानाचा संसाधनाच्या कार्यक्षम वापरासाठी आपल्याला उपयोग करता येईल. त्या दृष्टीनं हे तंत्रज्ञान आपल्याला वाढवावं लागणार आहे. हे शेतीसाठी जेव्हा नवीन नवीन उपक्रम येत आहेत, ड्रोन टेक्नॉलॉजी येते आता, की ज्याच्यामुळे फवारणी शक्य होऊ शकतं, की ज्याच्यामुळे सर्वे शक्य होऊ शकतात आणि स्मार्ट प्लॅनिंग, स्मार्ट कंट्रोल, स्मार्ट मॉनिटरिंग यासाठी आपल्याला नवतंत्रज्ञान हे शेतीमध्ये उपयोगात आणणं हे आता भविष्याची गरज होणार आहे. या दृष्टीने एका प्रकल्पाविषयी मी फक्त आपल्याला मान्य करतोय आणि मी इथे एक हे प्रेझेंटेशन थांबवणार आहे. प्रिसिजन पॉलिसी मेकिंग इन ॲग्रिकल्चर युजिंग AI अँड बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ज्याला मी कृत्रिम बुद्धिमत्ता, याच्यावरती खूप काम चालू आहे. आणि अशा प्रकारचा एक प्रिसिजन पॉलिसी मेकिंगचा ॲग्रिकल्चरचा एक बिग प्रोजेक्ट हा याच्यामध्ये उपयोगात येऊ शकतो. काय प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडं? मग MSPचा प्रॉब्लेम किंवा होल इयरची ओल्ड डेटा आपल्याला वापरतो आपण. याच्यासाठी आपल्याला एक प्रकारच्या बंपर क्रॉप आलं समजा तर पुन्हा प्राइस फॉल होतो, फूड वेस्टेज होतं, अदर क्रॉपचं स्टोरेज होऊ शकत नाहीये, प्राइस राईज होतात कधी कधी, किंवा लँड मिसयूज होतो, फूड इनसिक्युरिटी असते, इम्बॅलन्स क्रॉप प्रोडक्शन असतं. एवढे सगळे अनंत प्रश्न जे शेतीचे आहेत ते आपल्याला सोडवायचे असतील तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा प्रकल्प की ज्याच्यामध्ये प्रोडक्ट इनोव्हेशन, पॉलिसी इनोव्हेशन आणि प्रिसिजन पॉलिसी मेकिंग असा एक ऑल इंडिया लेवलचा म्हणजे नेशन लेवलचा एक प्रोजेक्ट आपण याच्यामध्ये विचाराधीन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय? सेटिंग अप ऑफ डेडिकेटेड ॲग्रीटेक गव्हर्नमेंट PSU ॲग्री डोम, laying of refined big data sensors for 15 factors like weather, soil, crop, yield, input prices, demand etc. आता हे सगळं जर तुमचं बिग डेटा मध्ये येऊ शकलं तर तुम्हाला प्लॅनिंग करता येणं सोपं आहे. रायटिंग ए AI बेस्ड अल्गोरिथम बाय असाइनिंग वेटेज अँड फॅक्टर्स, लिंकिंग ऑफ ऑल एक्झिस्टिंग ॲग्री इन्सेंटिव्ह स्कीम्स, शेतीच्या जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमाने जोडणं हाही त्यातला एक भाग आहे. आणि बेनिफिट्स काय होतील? एव्हिडन्स बेस्ड कंट्रोल्ड प्रोडक्शन येऊ शकतं, प्रमोशन ऑफ कोऑपरेटिव्ह फार्मिंग होऊ शकतो, ॲग्रीमेंट बिटवीन द ॲग्रीडोम अँड द फार्मर्स होऊ शकतात, कंपल्सरी क्रॉप इन्शुरन्सचा भाग जो आहे तोही अधिक सुलभ होऊ शकतो, बेस्ट प्रॅक्टिसेस शेअरिंग फार्मर्स फीडबॅक आणि प्रिसिजन ॲग्रिकल्चर सोल्युशन्स फॉर नीडीज, मेटिक्युलियस डिझायनिंग ऑफ अल्गोरिथम याच्यामध्ये असू शकतं. म्हणजे एका अर्थाने देश पातळीवरती बिग डेटा मायनिंग जे आहे, बिग डेटा युटिलायझेशन जे आहे आर्टिफिशियलच्या बाबतीने करता येईल. याचा भविष्याचा भाग जो आहे, भविष्यामध्ये हे एंटरप्रेन्योरियल ब्युरोक्रसी, नंतर अग्रेसिव्ह ॲग्रीटेक इनोव्हेशन्स, incubation, टेक्नॉलॉजी होरायझन स्कॅनिंग आणि मिशन मोड एन्शोरिंग अँड कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर हॅकेथॉन्स, थेमॅटिक कॉन्फरन्सेस, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड रॅडिकली ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रिसिजन पॉलिसी मेकिंग. हा नेशन
पातळीवरचा, देश पातळीवरचा एक टेक्नॉलॉजी बेस्ड एक बिग प्रोजेक्ट ज्याला म्हणतो आपण, असा प्रोजेक्ट भविष्यामध्ये येऊ घातलेला आहे. परंतु गावागावामध्ये याची जर माहिती व्हावी असं वाटत असेल तर मला असं वाटतं की उच्च शिक्षण व्यवस्थेला याच्यामध्ये महत्त्वाचं काम करावं लागेल. आणि त्यांनी ह्या सगळ्या येऊ घातलेलं नवतंत्रज्ञान जे आहे, येऊ घातलेलं नवीन विज्ञान जे आहे, हे गावापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या महाविद्यालयानं 5-5 गावं ही दत्तक घेतलेली आहेत, त्या दत्तक घेतलेल्या गावांचा संपूर्ण एक शाश्वत विकासाचा आराखडा करण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीनं सर्व बाजूंचा विचार आपल्याला करावा लागेल. मला असं वाटतं की मला जे काही सांगायचं होतं ते मी या ठिकाणी थांबवतो आहे. प्रेझेंटेशन थांबलेलं आहे. इथे आपल्याला जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचा आपण यामध्ये निश्चितपणे विचार करूयात. आज आपण दुसऱ्या भागामध्ये शाश्वत ग्राम विकासाच्या विविध बाजू काय आहेत आणि या बाजू समजावून घेताना कोणकोणत्या घटकांनी कशा पद्धतीने सहकार्य करावं, शिक्षण व्यवस्थेने सहकार्य कसं करावं, पंचायत राज व्यवस्थेला कसा याचा उपयोग करून घ्यावा आणि ग्रामव्यवस्था जी आहे की ज्याच्यामध्ये सरपंच आहेत, ग्रामातले जे कोणी ग्रामसेवक आहेत किंवा इतर ग्राम प्रशासन जे आहे त्या सर्वांनी एकत्रित विचार करून या शाश्वत ग्राम विकासाच्या विविध बाजू समजावून घेत शाश्वत ग्राम विकासाचे आराखडे करावेत अशा प्रकारची एक विनंती करतो. आणि या ठिकाणी माझं हे आजचं प्रेझेंटेशन किंवा वेबिनारचा हा विषय, आजचा भाग या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. मॅडम काही प्रश्न असतील तर आपण आता प्रश्न उत्तर घेऊयात. हो सर, कोणाला प्रश्न आहेत त्यांनी हँड राईज करा. कोणाला प्रश्न आहेत? प्लीज हँड राईज करा. तुम्हाला ऑप्शन आहे मोर मध्ये जाऊन, किंवा तुम्ही चॅट बॉक्स वरती पण टाकू शकता तुम्हाला काय प्रश्न असतील. राठोड सर बोला. सर, गाव पातळीवरती, हॅलो, हा बोला बोला. गाव पातळीवरती एखादी सदस्य कमिटी जशी असते, हा हा सरपंच, उपसरपंच आणि जे काही सदस्य, हा हा ज्यावेळेस विकास शाश्वत होण्यासाठी बोला सर. आवाज येत नाही सर. आवाज हॅलो? आवाज हा राठोड सर तुमचा आवाज कमी येतो. हा बोला. हा जसं ग्रामपंचायतला लोकशाही मधून हो हो प्रतिनिधी नेमले जातात, सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, होय. त्या पद्धतीत शासनाने पण एक अशी समिती नेमावी की जसे प्रतिनिधी की ते क्वालिफाईड असावेत आणि त्या गावाच्या शाश्वत विकासासाठी कार्य करावेत. अगदी बरोबर आहे. ते चालना देण्यासाठी, कारण त्यांच्यावर वाच ठेवण्यासाठी. हो हो कारण हे राजकीय पक्ष इतर गोष्टीमध्ये थोडे विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत नाहीत. बा, आता या प्रश्नाचं उत्तर दोन बाजूने आपल्याला देता येईल. तुम्ही जसं म्हणता की शासनाने कुणीतरी एखादी समिती नेमावी आणि ती समिती मग शाश्वत विकासाचं काम करेल. खरं म्हणजे असं शासनाने अनेक प्रकारच्या समित्या गावासाठी ऑलरेडी कायद्यामध्ये मांडलेल्या आहेत. मग ती ग्राम विकास समिती असेल, सोशल ऑडिट समिती असेल किंवा गावाच्या वन हक्क संरक्षणाची समिती असेल, अनेक समित्या आहेत त्याच्यामध्ये. परंतु या ऍक्टिव्ह नाही आहेत. त्या ऍक्टिव्ह कशा होती नाही, का होत नाही म्हणजे आता गावातल्या लोकांनी जागृत व्हायला पाहिजे. तुम्हाला मी एक साधं उदाहरण सांगतो. बरोबर आहे सर, बरोबर आहे. गावाचा एखादा सरपंच आहे, तो प्रथम नागरिक आहे आणि प्रथम नागरिक असल्या कारणाने तो त्याच्या जवळचा व्यक्ती नेमतो आणि त्याला त्या ठिकाणी थांबवतो. त्याला त्या विकासाचं काही घेणं देणं नाहीये. म्हणून त्या ठिकाणी त्या गावामध्ये जे क्वालिफाईड व्यक्ती आहेत, हो हो ते लक्ष देऊन त्यांना नेमावे.
अगदी बरोबर आहे. असा GR आहे सर, मी तुम्हाला तेच सांगतो हो. की समजा ग्राम विकास आराखडे ज्या परिपत्रकानुसार किंवा शासन आदेशानुसार होतात, वित्त आयोग 14व्या वित्त आयोग आणि 15व्या वित्त आयोगाचं मध्ये जी काही आदेश दिलेले आहेत त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की गावाचा ग्राम विकास आराखडा करण्यासाठी गावामध्ये संसाधन गट तयार करावा. हा संसाधन गट ग्रामपंचायत सदस्यांच्या संख्येपेक्षा तिप्पट जास्त असावा आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या बरोबरीनं गावातल्या शिक्षकांना घ्यावं, गावातल्या तज्ञ व्यक्तींना घ्यावं, गावाच्या बाहेर जे राहत आहेत असे तज्ञ त्यांनाही घ्यावं आणि त्यांचे 3 दिवसाची एक कार्यशाळा घ्यावी असं GR मध्ये लिहिलेलं आहे. ओके 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 सर. ओके. आता तो आपण हे GR वाचत नाही. आता आपण हे GR वाचत नाही त्यामुळे प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगतो की सर केवळ एवढंच नाहीये, तो ग्राम विकास आराखडा तयार केल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीनं हा ग्राम विकास आराखडा ग्रामपंचायतीच्या भिंतीवरती ऑइल रंगवून ठेवावा, म्हणजे सर्वांना कळेल तो. आणि त्याप्रमाणे काम होतंय की नाही हे पाहण्यासाठी गावामध्ये एक सोशल ऑडिट कमिटी नेमावी, त्याचाही संपूर्ण नियमावली दिलेली आहे. हे आपण जागृत राहून गावात केलं पाहिजे. दबाव गट असा तयार होईल गावामध्ये जर 10-12 विद्यार्थी किंवा 10-12 युवक आणि जाणते लोक एकत्र आले आणि त्यांनी सगळ्या याचा अभ्यास केला तर सगळं गावातलं काम सुरळीत होऊ शकतं. वेगळं करायची गरज नाही, तुम्हाला अलाउड केलेलंच ऑलरेडी. ओके ओके, थँक्यू सर. ओके, अजून कोण आहे बोला. राधाकृष्ण म्हणून आहे सर, बोला. हा बोला सर. सर बोला, आपल्याला अनम्यूट केलंय. राधाकृष्ण. हॅलो मॅडम. हा बोला बोला. खूप चांगलं व्यवस्थित अगदी सुटसुटीत सगळं काही सांगितलं जातं बरं. ओके, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. ओके, थँक्यू सर. अजून कोणी आहे का प्रश्न असेल किंवा काही कोणाला अधिकीचं काही सांगायचं असेल, याच्यामध्ये ऍड करायचं असेल तेही आपण बोलू शकतो. सोनावणे म्हणून आहे, त्यांना आपण अनम्यूट करूया सर. ओके, बोला सर. सर मी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचा विद्यार्थी आहे. थँक्यू. हा बोल. सर माझा असा प्रश्न आहे की आपण ज्यावेळेस बोलतो की सेंद्रिय शेती करायला हवे किंवा शाश्वत शेती करायला हवी, तर त्यावेळेस गावातील किंवा म्हणजे बऱ्याच लोकांचा असा बोलणं येते की याच्यातून उत्पन्न कमी राहतं आणि याचा फायदा कमी होतो, त्यामुळे जास्तीत जास्त लोक याच्याकडे वळत नाहीत. तर आपण यांना कसं शाश्वत शेतीकडे वळवू शकतो? चांगला प्रश्न आहे. याला मार्ग असा आहे की ज्या लोकांनी प्रयोग केलेले आहेत सेंद्रिय शेतीचे, त्या प्रयोग केले मागचे 3-4 वर्ष जे काम करतायत, 5 वर्ष काम करतायत, 10 वर्ष काम करतायत, अशा लोकांचे जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला खरी माहिती कळेल. हा एक पहिला भाग. दुसरा भाग असा, जर त्यांना भीती वाटत असेल किंवा सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन होत नाही, उत्पन्न कमी मिळतं आणि आपल्याला जास्तीत जास्त रासायनिक शेतीमधनं उत्पन्न मिळतं, परंतु जमिनीचं कायमचं नुकसान होऊन भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठं नुकसान होणार आहे, हा भाग लक्षात घेतला तर त्यांना आपल्याला सूत्र देता येईल की सुरुवातीला तुम्ही एक 25% शेतीवरती सेंद्रिय शेती करा, 75% जी आहे ती तुमची ट्रॅडिशनल चालू ठेवा आणि हळूहळू मग 25%चं 50%, 75%, 100% असं जर गेलो आपण तर मग त्याच्यात त्यांचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वाढेल आणि मग हळूहळू या सेंद्रिय शेतीकडे, शाश्वत शेतीकडे आपल्याला लोकांना वळवता येईल. धन्यवाद सर. मी जवळपास एक 4 वर्षापासून घरी म्हणजे स्वतः पण सांगतो आणि आमची शेती जी आहे ती पूर्णपणे सेंद्रिय शेती आहे. जवळ 4 वर्षापासून आम्ही करतोय आणि गावातील जास्तीत आपला अनुभव काय आहे? आपण तर खरं आता गोखले इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहात,
आपला अनुभव आपण जर संपूर्णपणे लिखित स्वरूपात केला आणि त्याचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलं आणि ते लोकांपुढे मांडलं तर मला असं वाटतं की हा एक चांगला उपक्रम होईल की ज्यामुळे आपण लोकांना सांगू शकू की सेंद्रिय शेती ही दीर्घकाळामध्ये निश्चितपणे फायद्याची आणि शाश्वत आहे असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके सर, नक्की करू आम्ही. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. हा हॅलो. बोला. बोला. हा बोला. मी बोरांगे बोला. बोलतोय. ऐकू येते, बोला ना तुम्ही. हा तर, हा बोला बोला काय- बोला सर. छान लेक्चर झालं, छान व्यवस्थित माहिती वगैरे सगळे सांगितलेले, धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. मला एक शंका म्हणजे असं म्हणता येणार नाही, त्यातले बरेचसे प्रोग्राम, बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे कार्यक्रम हे ऑलरेडी आहेत. फक्त काय की लोकांना त्याची जाणीव नाही आणि लोक त्याप्रमाणे त्याचा उपयोग करत नाहीत. लोकांच्यात ही जागृती कशी आणायची, हा खरं प्रश्न आहे. लोकांना त्याची जाणीव करून देणं आणि लोकांच्यात ती एक जागृती करून त्यांना तयार करणं हे तर फार मोठं काम आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक यंत्रणा किंवा गावाच्या पातळीवर अनेक गोष्टी पंचायत राज सिस्टीम मध्ये आहेत की जेणेकरून ग्रामपंचायत जर ठीक काम करत नसेल तर चेक्स अँड बॅलन्सेस भरपूर आहेत गावातली गावातच, पण तशा प्रकारचं कोणी धाडस करत नाहीत. तर हे कसं करायचं याचं खरं तर माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. धन्यवाद. लक्ष्मणराव, तुमचा प्रश्न खूप प्रॅक्टिकल आहे, चांगला आहे. मी याच्यामधनं गेलेलो आहे, तुम्ही गावात राहतात, तुम्ही याच्या संपूर्ण प्रश्नाशी निगडीत आहात. मला असं वाटतं की हे आता का होत नाही त्याचं एक उत्तर मला जे दिसतं असं की एका माणसाने प्रयत्न केला तर तो प्रयत्न हाणून पाडला जातो, हा पहिला भाग. कारण काय असतं की गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या या योजनांबद्दल, विकासाच्या कामांबद्दल निर्णय घेणारी एक समिती म्हणूया किंवा निर्णय घेणारा जी बाजू आहे ती सत्ताधारी बाजू असते की ग्रामपंचायतीमध्ये ज्यांची सत्ता आहे असे लोक ती संपूर्णपणे निर्णय प्रक्रियेमध्ये असतात. आणि याला जर एखाद्याने कुणी सांगितलं की नाही नाही आम्हाला हे असं पाहिजे तसं पाहिजे तर एका व्यक्तीला तिथे हे करता येणार नाही, कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. म्हणून मी याच्यासाठी गावातील युवकांचं सामूहिक नेतृत्व आपल्याला निर्माण करावंच लागेल की ज्याच्यामधून हे गावातले जे युवक आहेत, मग ते शिकलेले युवक आहेत, ज्यांना ज्ञान आहे, जे GR वाचू शकतात, ज्यांना संपूर्ण कागदपत्र समजतात, अशा लोकांनी एकत्र येऊन जर अभ्यास केला आणि अभ्यासपूर्ण काही जर गोष्टी ग्रामपंचायतीपुढे मांडल्या तर त्या निश्चितपणे स्वीकारल्या जातात असा माझा काही प्रमाणात अनुभव आहे. म्हणून हाच एक मार्ग आहे. एकट्याने हे करता येणं शक्य नाही आणि मग ते होत नाही म्हणून कुणी करत पण नाही. सर, आजची परिस्थिती अशी आहे की मॉनिटरी इकॉनॉमिक्स मध्ये जसा एक नियम आहे की बॅड मनी ड्राइव्हज अवे गुड मनी, आउट ऑफ ड्राइव्ह, तशा प्रकारची हा बॅड मनी ड्राइव्हज अवे गुड मनी, तशा प्रकारची आज परिस्थिती की एखादा अर्धा किंवा एखादा दुकट्याचं काम नाहीये, त्यासाठी मोठा दबाव गट तयार करणं हे तर खरं महत्वाचं. दबाव गट हे त्याला उत्तर आहे. आता दबाव गट कसा तयार करायचा याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल. याच्यावरती दबाव गट काय करतो, तो त्या सत्ता स्थापन झाली की तोच पुन्हा एक्सप्लॉयटेशन करायला सुरुवात करतो. तर ही जी परिस्थिती आहे ना, म्हणजे फक्त राजकारणासारखंच होतं, एक पार्टी गेली की दुसरी पार्टी आली तेच करतात. मग याच्यात कसा बदल होणार आहे किंवा नवीन काय यांनी केलं, नवीन हा ग्रुप कसा आहे, हे असं होण्याऐवजी काय होतं की त्यांनी असं केलं मग आम्ही असं करतो, हे अशा प्रकारची जी परिस्थिती, ही परिस्थिती बदलत नाही. तो दबाव गट म्हणून दबाव गटच राहिला पाहिजेत आणि त्यांनी ते काम करून घेतलं पाहिजेत, असं होत नाहीये. तर ह्याला काय करायचं हा खरं तर माझा मोठा प्रश्न आहे. हाच प्रश्न मलाही आहे आणि तो आपण आता दोघे विचार करू, इतरही लोक विचार करतील की गावामध्ये दबाव गट कसा निर्माण करायचा हा आजच्या खरं भागातला महत्वाचा आजचा भाग जो सांगितला त्यातून एक प्रश्न सर्वांसाठीच आहे की आपल्या गावामध्ये चांगल्या कामासाठी दबाव गट, हे पुन्हा मी शब्द वापरतोय, चांगल्या कामासाठी दबाव गट कसा तयार करायचा याचं उत्तर खरं तर आपल्याला शोधायचं आहे. आणि याचे प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या जर आपण वेगवेगळ्या गावातनं केल्या तर मला असं वाटतं जे सक्सेस होईल ती प्रॅक्टिस पुढे आपण कंटिन्यू करू. कदाचित एकच प्रॅक्टिस सगळीकडे चालणार नाही, गावागावातलं वातावरण वेगळं असतं, गावागावातली वैशिष्ट्ये वेगळी असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला ते बदलावं लागेल. Absolutely. ओके, थँक्यू. नेक्स्ट. अर्चना आपण करूया.
कोण आहे? मॅडम बोला. हा थँक्यू मॅडम. गुड इव्हनिंग सर. सर evening. खरं तर तुम्हाला ऐकणं ही नेहमीच एक पर्वणी असते आमच्यासाठी आणि या आपलं पॅन्डेमिक नाव सांगा, मध्ये आपलं सुद्धा. नाव सांगा, आपण कुठनं? तर मी प्रोफेसर अर्चना आहेर, MIT आर्ट्स हो. कॉमर्स सायन्स कॉलेज आळंदी. इकॉनॉमिक्स म्हणजे माझं सब्जेक्ट आहे. आपण थँक्यू भेटतोय थँक्यू. सर. अहो तुम्ही वडगाव घेतलेला आहे, तिथे खूप मोठे प्रयोग करायचे आपल्याला आता. येस सर, नक्कीच करायची. उन्नत म्हणूनच भारतमध्ये. म्हटलं आणि तुम्हाला ऐकणं ही खरंच नेहमी सर एक पर्वणी असते. आणि या पॅन्डेमिक मध्ये आपण ऑनलाईन भेटतोय, खरंच खूप आनंद होतोय तुम्हाला ऐकताना पुन्हा एकदा. सर आजचं लेक्चर खरोखर खूप सुंदर होतं. या पॅन्डेमिक मध्ये सर रिसर्चवर काम करत असताना मी काही सर्वेज कंडक्ट केले. तर ओके. त्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असा एक टॉपिक मी घेतलेला होता. तर ओके. त्या निमित्ताने काही शेतकऱ्यांशी बोलणं झालं. तर त्याच्यात एक 2 मुद्दे मला इथं तुम्हाला मांडायचे, की पहिला म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये प्रोडक्टिव्हिटी कमी असते. आणि बिकॉज ऑफ प्रोडक्टिव्हिटी देअर इज अ इम्पॅक्ट ऑन द प्राइसेस ऑफ कमोडिटी, राईट? की प्राइस वाढली जाते, पण दुसरा त्याचा इम्पॅक्ट असा होतो की ज्या वेळेला प्राइसेस वाढतात त्यावेळेला त्याची डिमांड कमी होते. म्हणजे आता शेतकरी कुठेतरी अशा ह्या इम्बॅलन्स सिच्युएशन मध्ये आहेत की प्रोडक्टिव्हिटी आणि डिमांड याचा इक्विलिब्रियम कसा करायचा. तर हाच नेमका माझ्या रिसर्च पेपरचा पण विषय होता आणि हे मुद्दे त्याच्यामध्ये हायलाइट झाले, म्हणून सर मला तुम्हाला हे सांगायचे वाटले. प्लीज याच्यावर सर थोडंसं तुम्ही म्हणजे फोकस करा. थँक्यू व्हेरी मच मॅडम. आपण रिसर्च बेस्ड काहीतरी काम करतात आणि म्हणून त्याची व्हॅल्यू जास्त आहे. पहिली गोष्ट अशी की आपण ऑर्गॅनिक वरती काम म्हणजे लोकांचं म्हणणं ऐकलेलं आहे की बा त्यांचं उत्पादन कमी होत आहे, मग प्राइस वाढत आहे. टू सम एक्सटेंट आय डू अग्री विथ इट. परंतु जेव्हा लार्ज स्केलचा तुम्ही आता वसुधा सरदार यांनी खूप मोठा ऑर्गॅनिक फार्मिंगचा प्रोजेक्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये काही 100, 150, 200 लोक एकत्र केलेले आहेत. फार्मर्स एकत्र केलेले. मला वाटतं लार्ज स्केलला जेव्हा तुम्ही जाता तेवढं इकॉनॉमिक्स ऑफ स्केल ज्याला म्हणतो आपण, ते इकॉनॉमिक्स ऑफ स्केल मिळायला लागतात. हा एक भाग. स्मॉल ग्रुपमध्ये कदाचित हे असू शकतं, परंतु ते जे म्हणतायत किंवा उत्पादन कमी होत आहे तर त्यांचा किती वर्षाचा डेटा आहे पहिली गोष्ट, कारण हा शॉर्ट टर्मचा तुम्हाला मिळालेला आन्सर असणार आहे. हे जर टाइम सिरीज आपण विचार केला किंवा बराच काळ केलेला आहे, रिपिटेटिव्हली करतायत आणि मग काय होत आहे, हा एक भाग. आता आपण कॉस्ट जी आहे ती फक्त इन फिनान्शियल टर्म्स मोजतो, पैशाच्या माध्यमाने मोजतो. पण दुसरा भाग असा आहे की जेव्हा मी प्रचंड प्रमाणामध्ये इथं उत्पादन काढतो आणि त्याला पैसा मिळतो तेव्हा मी फार मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं नुकसान करतोय. त्याची कॉस्ट आपण मोजत नाही आहोत आणि ती जर फॉर एव्हर लॉस असेल तर काही वर्षांनी मला उत्पादनच मिळणार नाहीये. तर याच्यावरती मी मगाशी जसं बोललो की मग ठीक आहे बा, तुम्ही 1-2 एकर शेती असेल तर सगळे ऑर्गॅनिक करू नका. कमीत कमी आपल्या घरच्या लोकांना आरोग्यदायी अन्न मिळावं म्हणून एक काही पार्ट तुम्ही त्याच्या बरोबर जर केला आणि त्याचाच प्रयोग रेप्लिकेट करत गेला, तुम्ही पुढे वाढवत गेलात. दुसरा भाग असा आहे की याचा एक स्टँडर्ड आपल्याला एक कंझ्युमर जो आहे तो पण मिळवावा लागतो. आज ऑर्गॅनिकला कंझ्युमर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु तो सर्टिफाईड ऑर्गॅनिकला आहे. जे म्हणतात आम्ही ऑर्गॅनिक करतो पण सर्टिफाईड नाहीये, त्यांच्यासाठी हा प्राइसचा प्रॉब्लेम पुन्हा राहणारच आहे. म्हणून राईट फ्रॉम द बिगिनिंग सर्टिफिकेशन झालेलं आहे का, त्या पद्धतीचं त्यांनी सगळ्या गोष्टी पाळलेल्या आहेत का, तर याला नॅशनल मार्केटच नाही तर पुढे मग इंटरनॅशनल मार्केटमध्ये पर्यंत जाता येतं आपल्याला. तर या दृष्टीने मला असं वाटतं की तुम्ही थोडा याला अजून आपल्याला वेळ द्यावा लागेल की बा त्यांचा जो रिसर्च जो आहे हा रिसर्च एक लार्ज डेटावरती करायला पाहिजे. नक्कीच सर. म्हणून मी तुम्हाला मी रिक्वेस्ट करेल की वसुधा सरदार यांच्या ऑर्गॅनिक फार्मिंगचा एक प्रोजेक्ट जो आहे त्याचा तुम्ही एक अभ्यास घ्या की ज्याच्यामध्ये खूप लार्ज स्केलला काहीतरी तुम्ही डेटा त्यांच्याकडून सेकंडरी डेटा घ्या की ते 10 वर्ष करताय समजा काम, तर मग त्याचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस जर तुम्ही केलं व्यवस्थितपणे तर दॅट विल बी अ व्हेरी सायंटिफिक स्टडी विच विल गिव्ह द आन्सर टू द अदर्स. नक्कीच सर, नक्कीच. चालेल. कारण आताचा जो माझा स्टडी होता सर त्याच्यामध्ये पिरियड जो होता तो नॉट मोर दॅन 3 to 4 years. म्हणजे व्हेरी ऑनेस्टली की त्याच्यापेक्षा जास्त पुढचा नव्हता. एरिया कुठला होता हा एरिया? हा सर ऍक्च्युली मी तालुका वाईजच घेतलेलं होतं, तर आपल्या इथले जे 11 तालुके आहेत ते सिलेक्ट केले होते. नाही हा स्ट्रॅटिफाईड
स्ट्रॅटिफाईड मध्ये सायंटिफिक डेटा तुम्हाला मिळेल की नाही माहिती नाही मला. हा हा तुम्ही एक काम करा की एक कॉन्सन्ट्रेटेड असा एक प्रोजेक्ट जो जिथे झालेला आहे बर. तिथला डेटा बघूयात ना. सायंटिफिक डेटा मिळाला पाहिजे आपल्याला. हो हो नाही नक्कीच सर, याच्यामध्ये डीप वर्क किंवा मायन्यूट लेवलचं आपण जे वर्क करतो ते म्हणायला खूप सारं स्कोप आहे आणि ते अरे. करता येईल सर नक्कीच. थँक्यू. ओके थँक्यू सो बोला मच सर. हा बोला. बोला सर, मी बोरंगे बोलतोय. हा बोला ना. काय आहे की सेंद्रिय शेतीबाबत काय झालेलं आहे की जोपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेशन मिळत नाही तोपर्यंत त्या सेंद्रिय शेती उत्पादनाला काहीच किंमत नाहीये. जर त्याचं सर्टिफिकेशन मिळालं की हा जे काय भाजीपाला असेल किंवा फळं असतील काय असतील, जर त्याला सर्टिफिकेट मिळालं तरच त्याला योग्य बाजार मिळतो आणि चांगल्यापैकी किंमत मिळते. दुसरा एक मला मुद्दा याच्यात सांगायचा आहे की जी रासायनिक शेती करतात त्याच्यात जमिनीचं डिप्रिसिएशन होतं. अलग लक्षात. ते रासायनिक शेती करतात ना, त्याच्यामध्ये दरवर्षी जमिनीचं डिप्रिसिएशन होतं. त्याची कॉस्ट कोणी लक्षात घेत नाही की 20 वर्षानंतर 15 वर्षानंतर 10 वर्षानंतर ती जमीन अगदी नापीक होणार आहे आणि अशी झालेली आहे. हा जो मुद्दा आहे त्याची कॉस्ट तुम्ही शून्य होईल किंमत. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की ज्यावेळी तुम्ही ऑर्गॅनिक करता किंवा सेंद्रिय शेती करता त्यावेळी शेतीचे जमिनीचे डिप्रिसिएशन होत नाही तर अप्रिसिएशन होतं. तर ते अप्रिसिएशन त्याची व्हॅल्यू ते व्हॅल्यू ऍडिशन धरली पाहिजे. व्हॅल्यू ऍडिशन होतं, त्या जमिनीचं अप्रिसिएशन होतं. आज तुम्हाला भला कमी किंमत मिळेल पण पुढच्या 10 वर्षात तुम्हाला जर तुमच्याकडे सर्टिफिकेशन असेल आणि जर तुम्हाला योग्य मार्केट मिळालं, जर तुम्ही ग्रुप चांगल्यापैकी केला, मार्केट तुम्हाला ऍक्सेस करता आलं, जर अर्थात त्याला तुमच्याकडे त्याला पॉवर झाला पाहिजे, अनेक जणांनी एकत्र येऊन केलं तरच, नाहीतर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगला पर्याय नाही. थँक्यू. ही जी काही परिस्थिती आहे ना, ही अप्रिसिएशन आहे जमिनीचं, ते फार महत्वाचं आहे आणि त्याचा लॉंग टर्म बेनिफिट्स होणार आहेत आपल्याला. थँक्यू. गुड नाईट. येस सर. थँक्स अ लॉट फॉर युअर व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन. नेक्स्ट कोण आहे मॅडम? हा हॅलो. बोला सर. हा बोला सर. आम्ही आतापर्यंत पाहिलंय की ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण मृदा संरक्षण करायचे असते तर ते कृषी अधिकाऱ्याकडून किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद अंडरची लोक आहेत यांच्याकडून जास्त केअर केली जात नाही. यासाठी काय करायला पाहिजे? आता पुन्हा तेच तुमचा दबाव गट निर्माण व्हायला पाहिजे. आता काय होतं की जिल्ह्याच्या ठिकाणी लॅबोरेटरी आहे, आणि तालुक्यात सॅम्पल्स इकडे येतात किंवा तालुक्यात ठिकाणी काही प्रयोगशाळा आहेत, परंतु हे कृषी अधिकारी जे आहेत, समजा तुम्ही म्हणता की बा त्यांच्याकडून चांगलं काम होत नाही, आता त्यांना आदेश देणारं कोण आहे? त्यांच्या वरचे अधिकारी कोणीतरी असतील. परंतु तुम्ही त्या सॉइल टेस्टिंगच्या संदर्भातले काय काय नियमावली शासनाने जाहीर केलेली आहे याचा आपणच अभ्यास करत नाही सर. माझं असं मत आहे की गावामध्ये ग्रामपंचायत आहे, गावामध्ये सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, ह्या सर्वांनी एकत्र एखाद्या अख्ख्या गावाचं जर आम्ही सॉइल टेस्टिंग करायला ठरवलं, पूर्ण गावाचं, तर त्याच्यामध्ये काय घोळ व्हायचं कारणच नाही ना. तो प्रोजेक्ट केला होता मी सर. बर. मी जिओग्राफीचा स्टुडंट आहे, प्रोफेसर आहे. हा कुठे? मला जिओग्राफी. ओके. मला माझ्या गावच्या सॉइलची टेस्टिंग करायची होती आणि पीएचडी साठी एक सब्जेक्ट होता, तर त्याला संलग्नित व्यवसाय करण्यासाठी मी ते प्रोग्राम राबवला, परंतु ते काही सक्सेस नाही झाला. त्याच्यातल्या अडचणी काय आल्या याची नोंद तुमच्याकडे असेल ना? हो. अधिकारी सहकार्य करत नाहीत. अधिकारी सहकार्य करत नाही तर त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत आपण गेलो का? जायला पाहिजे. त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण आहे ना? जोपर्यंत आपण वरती जात नाही, बरं एकदा सहकार्य करणार नाही, दोनदा सहकार्य करणार नाही, मग तुमचं सातत्याने ही सिस्टीम असे आहे सर की व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेला काही पर्याय नाही आपल्याकडे आज. त्या व्यवस्थेबरोबर आपल्याला काम करायचं आहे, तर व्यवस्थेच्या बरोबरीने जुळवणूक करून घेत असताना त्या व्यवस्थेवरती संशोधनात्मक आणि कायदेशीर आपल्याला काही प्रेशर आणता येईल का, दबाव आणता येईल का? हाच एक मार्ग आहे. कारण यंत्रणेला काम करायला सुद्धा प्रेशर लागणार आहे. नाहीतर मग दुसरा मार्ग आपण सगळे जे अवलंबतो
की सर्व माझं काम लवकर करून घे, काय तुझं असेल तर मी पाहतो. हा मार्ग योग्य नाही. आणि हा मार्ग अनेक वापरत असल्यामुळे त्यांना दुसऱ्या मार्गाने जायचं नाही, त्यांना हा मार्ग हवाय. कारण संशोधनाचे विद्यार्थी कधीही नम्रपणे विचारतात आणि त्यांच्याकडून जी माहिती मिळते त्यावर आधारित शेतकऱ्यांसाठी कल्याणाची भूमिका राबवली जाते. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं की तुम्ही करताय परंतु आता तुमचं त्यांच्या दृष्टीने तुमचा हा एखादाच प्रयोग असतो, असे अनेक लोक करत नाहीत. आता जेव्हा सिस्टीम निर्माण होईल उन्नत भारतमध्ये की कॉलेजमध्ये अनेक लोक जाऊन असं मागतील की आम्हालाही पाहिजे, तर दॅट विल क्रिएट ए प्रेशर. बरोबर. अशा प्रकारची यंत्रणा उभी करायची आहे. आणि म्हणून उन्नत भारतचा आपल्याला उपयोग या पद्धतीनं एक प्रकारे अभ्यासपूर्ण दबाव असं करण्यासाठी करता येणे शक्य असं मला वाटतं. धन्यवाद सर. मी बोलू? हा, मी प्राध्यापक नितीन बोरसे, जिओग्राफीचं आहे. बर. त्र्यंबकेश्वर महाविद्यालय, नाशिक. थँक्यू. सर, माझे 2-3 मुद्दे आहेत या बाबतीत. तर पूर्वी माझ्या एका मित्राचा एक सॉइलच्या संदर्भातला एक PhD विषय होता. त्या संदर्भात आम्ही विवेळे तालुक्यातून काही सॅम्पल गोळा केले होते आणि एका शासकीय प्रयोगशाळेतून आम्ही ते सगळे सॉइल सॅम्पल त्याचं अनालिसिस करून घेतलं. नंतर मग तेच त्याचा रेकॉर्ड घेऊन आम्ही राऊरी कृषी विद्यापीठात गेलो होतो आमच्या मित्राशी मार्गदर्शन घ्यायला. तेव्हा त्यांनी ते सगळे पाहिले तर ते म्हणे हे सगळे चुकीचे आहेत म्हणे, कारण की ह्या भागामध्ये असे रिझल्ट येऊ शकत नाही. बर. या बाबतीत म्हणजे त्याचं म्हणजे कन्क्लुजन असं निघालं आमच्या लेवलला की जे बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या ज्या सॉइल टेस्टिंगच्या लॅब आहेत ते जे आपल्याला देतात करून, ते रेकॉर्ड आपण किती ग्राह्य मानायचं, कारण त्याला काही क्रॉस चेकिंग नाही. बरोबर आहे का नाही? तर तर त्याचं काहीतरी हे असलं पाहिजे किंवा त्यांना सुद्धा असं असलं पाहिजे की सेम सॅम्पल जर तुमच्याकडे दिलं आणि तेच सॅम्पल एखाद्या प्रायव्हेट लॅबकडे दिलं तर तुमचे जवळपास तरी काहीतरी मॅच व्हायला पाहिजे. जर होत नसतील तर तुमच्यावर काही म्हणजे जशी आपल्याकडे सेवांतर्गत काहीतरी कारवाई होते वगैरे अशा गोष्टी असतात. तर म्हणजे असा काहीतरी दबाव असल्याशिवाय ते होणार नाही ना सर. तुम्ही म्हणता ते एका अर्थाने बरोबर आहे. तुमचा अनुभव तुम्ही सांगितलेला आहे हा. याच्यामध्ये मी दोन पद्धतीने याच्याकडे पाहतो. पहिला भाग असा आहे की तुम्ही संशोधनासाठी जे काम केलं, सॅम्पल्स घेतले वेगवेगळ्या ठिकाणचे, ते शासकीय प्रयोगशाळेत दिले, त्याला काम केलं. तर तुमचं आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आहे का? हो सर. ओके. सायन्समध्ये केमिस्ट्री आहे का? हो आहे सर. आहे. केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री असू शकते? हो सर. ओके. त्याच्यामध्ये तुमची लॅब आहे? हो आहे. आता हे तुम्हाला काय करता आलं असतं मी सांगतो. मी एका बाजूला शासनाने प्रयोगशाळेत जे काही सॅम्पल आम्हाला करून दिले ते तुम्ही जर तुमच्या केमिस्ट्री लॅबमध्ये सॉइल अनालिसिस केलं असतं तर कदाचित तुम्हाला तुमचे रिझल्ट मिळाले असते. आणि तुमचे रिझल्ट आणि त्यांचे रिझल्ट याच्यामध्ये डायव्हर्स संशोधन तुमचं झालं असतं याच्यावरती. आणि तुम्ही जरा ठामपणे सांगितलं असतं की या सॅम्पलचे रिझल्ट हे असेच यायला पाहिजेत, कारण आमच्या प्रयोगशाळेत केला असता आणि हे तुम्ही वरच्या पातळीवर कळवू शकला असता की आमच्या लॅबोरेटरीमध्ये घेतलेले सगळे सॅम्पल्स आणि हे रिझल्ट असे आहेत आणि शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये हे बोगस रिझल्ट आहेत असं आमचं 100% मत आहे. तर त्याच्यावरती कार्यवाही झाली असती. आपण तिथे थांबतो ना, आपण पुढे जात नाही. आता दुसरा भाग सांगतो. तुम्ही जेव्हा म्हणता ना की आम्हाला एका बाजूने तिथे बरोबर मिळालं नाही वगैरे, ठीक आहे. आता हे आपण संशोधनासाठी छोटी घेतलेली सगळ्या म्हणजे तुमचा एक छोटा अनुभव आहे, दुसरा कुठेतरी एखादं. आता उन्नत भारतमध्ये काय होतंय की प्रत्येक कॉलेजनी 5 गावं घेतलेली आहेत. बरोबर. आता प्रत्येक गावाचा सॅम्पल घेतला तर हे फार मोठं काम आहे ना. म्हणजे दबाव निर्माण करण्यासाठी कॉलेजेसचा फार मोठा उपयोग इन्स्टिट्यूशनल लेवलला होऊ शकतो, हे यातून उत्तर आपल्याला मिळत आहे. व्यवस्था नव्हती आतापर्यंत. आता तुम्हाला उन्नत भारतचं पत्र आहे. बरोबर. उन्नत भारत इज अ फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र शासनाचा जर फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणि तुम्ही एखाद्या गावात गेलात आणि त्या गावाला सांगितलं हे गाव आम्हाला घ्यायचं आहे, लक्षात घ्या त्या गावाला विरोध करता येणार नाही. तुम्ही तुमचं पत्र घेऊन जा, कॉलेजच्या प्राचार्यांचं पत्र घेऊन जा आणि त्या गावाला सरपंचाला ते पत्र द्या, त्यांच्या ग्रामसभेचं पत्र घ्या. हे कायदेशीर होतं आणि मग पुढे तुम्ही जे कराल
ते संपूर्णपणे एक दबाव गटाचं काम होऊ शकतं. गावाच्या विकासासाठी इन्स्टिट्यूशनल प्रेशर निर्माण करण्याचं ही व्यवस्था म्हणजे एक प्रकारे उन्नत भारत अभियान आहे. हे अतिशय महत्वाचं तुमच्या हातामध्ये दिलेलं शस्त्र आहे की जे शस्त्र तुम्ही संशोधनाच्या माध्यमाने ग्राम विकासासाठी वापरू शकता. बरोबर सर. एक मुद्दा होता जो माझा दुसरा अनुभव आहे तो मला बोलायचा होता की बऱ्याच वेळा आपण गव्हर्नमेंट जेव्हा स्कीम राबवतो, जसं म्हणजे माझा स्पेसिफिक मुद्दा होता की जे मागच्या वेळेस 1 वर्षापूर्वी आपण 33 कोटी झाडांचा जो प्रोजेक्ट राबवला होता, तर त्या बाबतीत माझा अनुभव काही चांगला नाही सर. तो कसा चांगला नाही हे मी तुमच्याशी शेअर करतो की एकतर आपल्याला अशी मर्यादा घालून दिली होती की जो शासन मान्य जी रोपवाटिका आहे तिथूनच ते रोप घेतले पाहिजे. बरोबर आहे. मग आम्ही ज्यावेळेस आमचं युनिट घेऊन तिथं गेलो तर ते रोप जर बघितले सर तर त्या एकालाही एकही पान नव्हतं, नुसत्या काड्या होत्या त्या पिशवीमध्ये लावलेल्या अक्षरशः. तुम्हाला खरंय खरंय खरंय. पण आता आपल्याला लिमिटेशन आहे की आपल्याला ते उचलणं भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय करतो की आपण जीपीएस रिडिंग वगैरे करतो, त्याचं हे सगळं ठीक आहे. पण कसं असतं सर की त्या ठिकाणी तशी साईट नसते, काही ठिकाणी जागा नसते, इतके जवळ जवळ लावले जातात. सगळ्या जीपीएस मध्ये एकच व्हॅल्यू येते कारण त्याला विशिष्ट अंतर जावं लागतं तर त्याचं रिडिंग बदलतं. या सगळ्या गोष्टी असतात. पण हे जे कंपल्शन आहे ना, आता एका कॉलेजने समजा 500 झाडं बंधन जेव्हा आपण करतो की या महाविद्यालयाने 500 लावावे, या शाळेने 400 लावावे, जेव्हा वरून असं टार्गेट जेव्हा देतो ना, तेव्हा शाळा कशी असते सर, ही थोडं घाबरट युनिट असतं की वरून आदेश आलेला आहे, आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे. आणि मग त्याच्यासाठी काही वेळा मग आपली खोटी आकडेवारी पण आपण द्यावी लागते. समजा तुम्हाला 20च झाडं लावले तर तुम्ही 400 सांगतात, म्हणजे ते आपण नंतर वरती ते मग जेव्हा आपण 400 सांगतो तेव्हा जिल्हा लेवलला त्याचे 4000 होतात. आणि या पद्धतीने आपण टार्गेट कम्प्लीट केला असं राज्य डिक्लेअर करून मोकळं होतं. पण जो ग्राउंड लेवलला काम करतो त्याला खूप वाईट वाटतं की आपल्याला माहिती असतं की खरं त्या कामाचा दर्जा काय आहे. तर म्हणजे ज्यावेळेस फोर्सफुली करण्याच्या ऐवजी थोडं करा, पण ते इतकं परमनंट राहिलं पाहिजे. 10 झाडं लावले पाहिजे एका शाळेने त्या गावात, पण ते 10 झाडं म्हणजे टिकलेच पाहिजे, जगली पाहिजे, ती वाढली पाहिजे. तर मग मागच्या वेळेस ज्यावेळेस माझा 10 वर्षापूर्वीचा अनुभव आहे, आम्ही पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जेव्हा एनएसएसचं काम करत होतो, संजय चाकणे सर त्यावेळेस कोऑर्डिनेटर होते. आम्ही त्यावेळेस सीसीटीचा प्रोजेक्ट इतका 4-5 वर्ष इतका राबवला सर. दौंडज इथे जर गेलो अजूनही त्या टेकडे हिरव्यागार आहे. सीसीटीचं काम आमच्या म्हणजे आम्ही स्वतः तिथं उभं राहून आमचे सगळे अंग काळ पडून गेलो होतो सर. अक्षरशः आम्ही 12-1 वाजेपर्यंत त्या थंडीमध्ये ते काम करायचो. आणि ते सगळं कंट्रोल मार्किंग एमकेसीएलने आम्हाला ते इन्स्ट्रुमेंट शिकवलं, आम्ही ते मुलांना शिकवलं, आम्ही तिथं काम केलं. तो अनुभव इतका रिच होता, म्हणजे आम्हाला पण त्याचं अजूनही समाधान आहे. अजूनही ते क्षण आम्हाला आठवतात. ते काम परमनंट आहे, थोडं झालं असेल पण खूप परमनंट आहे. तर अशा प्रकारचं क्वालिटी काम होणं फार महत्वाचं आहे. आणि ज्या ज्या गावांना अशी हिल साईट आहे किंवा असं मंद स्लोप असलेली साईट आहे, तर अशा ठिकाणी कारण कसं आहे, आपण सस्टेनेबल जेव्हा हा शब्द उच्चारतो तर महाराष्ट्राच्या लेवलला सीसीटीला पर्याय नाही सर, असं म्हणजे मत आहे की कारण आपला आहे बेसॉल्ट रॉक, तिथं तुम्ही काय पर्क्युलेशन किती करणार आहे. नाही पाणी आडवा आणि पाणी जिरवा हाच एक आपल्याला मार्ग आहे. खूप चांगलं महाविद्यालय यांनी मिळून जर ती साईट आयडेंटिफाय केली, त्याला जर सगळ्या यंत्रणांनी जर सहकार्य केलं तर हे होण्यासारखे. काही काही हिलवर आम्ही जायचो काम करायला तर तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्हाला रागवायचं, तुम्ही इथं काय. तुम्ही आता तुमचे अनुभव खूप समृद्ध आहेत खरं म्हणजे. या प्रॅक्टिकल डिफिकल्टीजला एक सारखं उत्तर कुठेच मिळत नाही. हा पहिला भाग. आपल्याला आपल्या पद्धतीनं उत्तर शोधावी लागतील. तुम्ही काम केलेलं आहे प्रत्यक्षामध्ये. मी तर 10 वर्ष एनएसएस कोऑर्डिनेटर होतो, एनएसएस चे प्रकल्प अधिकारी होतो, सल्लागार समिती होती विद्यापीठात. परंतु मुद्दा असा आहे की आता हे प्रश्न खूप आहेत. आपल्याला उन्नत भारत अभियान या संपूर्ण योजनेचा गावाच्या विकासासाठी आपण जिथे काम करू तिथे प्रामाणिकपणे काम करू. व्यवस्था बदलायचं काम हा नंतर बघू आपण. ज्या गावात गेलेलो आहे त्या गावातली जी प्रशासकीय व्यवस्था आहे, गावातले जे लोकप्रतिनिधी आहेत, गावातली जी लोकसंख्या आहे, गावातले संसाधनं जे आहेत त्याच्यापुरतं आपण आपल्याला मर्यादित ठेवूयात. हळूहळू बदल होईल. आभाळ फाटले तिथे ठिगळ कुठे कुठे लावणार आपण. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा अनुभव खूप छान आहे आणि शेअर करून धन्यवाद. पुढे कुणी आहे मॅडम अजून? अजून कोणाला प्रश्न आहेत? अजून कोणाला प्रश्न आहेत? आय थिंक नाही आहेत सर कोणाला प्रश्न. खरं म्हणजे आता खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. आपल्याला हे क्वालिटी प्रोग्राम आहे हा.
संख्या किती आहे याच्याशी मी फार त्याच्यावरती फार अवलंबून काही नाहीये. जे आहेत ते आपल्याकडे दर्जेदार अशा प्रकारचे कृतीशील काम करणारे हे सगळे सभासद तुम्ही आहात. तुमच्या या संपूर्ण कार्याबद्दल सर तुमचा आवाज गेला आय थिंक. हा मॅडम. हा सर बोला, आता येतो आवाज. हा नाही म्हटलं आता तुम्ही आभार मानून घ्या. मी माझं प्रेझेंटेशन आणि चर्चासत्र झालेलं आहे. आता त्यांचे आभार माना म्हणजे आपण. आजच्या प्रोग्रामला सर आहेत का? पांढरे सर आहेत? पांढरे सर नाहीयेत पण गणेश सर आहेत आपले. गणेश सर तुम्ही काय बोलताय थोडे? गणेश सर ठीक आहे, तुम्ही म्हणून घ्या. चला धन्यवाद सर्वांना. सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलात आणि आपले जे सगळे पार्टिसिपेंट आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की प्रत्येक फ्रायडेला हा प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज करतो. थर्सडेला गुरुवारी हा आम्ही नेहमी ऑर्गनाईज करतो. तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर जो मेसेज तुम्हाला गेलाय त्याच्यावरती एक लिंक आहे, नोंदणी लिंक. त्याच्यावर त्या लिंक वरती तुम्ही रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला सगळे मेसेजेस वेळोवेळी पोहोचतील आणि तुम्ही जॉईन व्हाल या कार्यक्रमाला. धन्यवाद सर्वांना. सर थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हा थँक्यू. भेटूया पुढच्या गुरुवारी सायंकाळी 6 वाजता. हो धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. गुड नाईट.